आणखीन आपण काय काय करू शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर हे सगळं ह्या सत्रामध्ये आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका. ते जितक्या शक्य होईल आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. आणि ही संधी मला दिल्याबद्दल क्षितिज फाउंडेशनचे खूप खूप आभार. स्नेहलजी, तुम्ही फार छान काम करताय या क्षेत्रामध्ये आणि आमची खूप खूप तुम्हाला या संविधानामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी कायदे आपल्याला आपल्याकरता लागू झालेले आहेत. तर ते कोणते कोणते आहेत याचा आपण एक छोटासा आढावा आधी घेऊ आणि मग स्पेसिफिकली महिलांच्या संरक्षणासंबंधित जे कायदे असतील आणि आपण त्याच्याबद्दल काय काय करू शकतो आणि इन जनरल आमच्या कामातनं जे आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत त्यातनं आपल्याला काय काय शिकायला मिळतं हे आपण थोडंसं बघणार आहोत आजच्या ह्या सत्रामध्ये. तर तुमचे काही प्रश्न असतील स्पेसिफिक बिफोर लॉ अँड इक्वालिटी बिफोर लॉ फॉर विमेन, म्हणजे जितका अधिकार पुरुषांचा आहे तितकाच अधिकार महिलांचा सुद्धा आहे, हे आपल्याला आपलं संविधानच सांगून देतं. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे, कारण भारत हे आपलं असं एक आपला असा देश आहे, आपलं राष्ट्र आहे की जिकडे ही सवलत सर्वप्रथम आपल्याला मिळाली. इतर बरेचसे आर्टिकल 14 हे खूप क्लिअरली आपल्याला सांगितलं गेलंय. म्हणून कुठल्याही प्रकार किंवा आपण एखाद्या विविध विशेष जातीचे आहोत किंवा एखाद्या विशेष जागेवरून आलेलो आहोत, अशा सगळ्या गोष्टींकरता जर का आपल्याला डिस्क्रिमिनेट केलं जात असेल, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, तर त्याच्या विरुद्ध आपण नक्कीच लढू शकतो. याच्यासाठी विशेष करून महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी अशी अनेक प्रावधानं सगळ्यात आधी आपल्याला कळायला लागेल इलिगल, इमॉरल किंवा ट्रॅफिकिंग, व्हायोलेन्स कुठल्याही प्रकारचे जे आपल्यावरती शोषण होत असेल, विविध प्रकारचे जे शोषण होतात, त्याच्याकरता IPC म्हणजे इंडियन पिनल कोड याच्या अंतर्गत बरेचसे कलम लागू केले गेलेले आहेत. ते आपण खूप डिटेलमध्ये आज बघणार आहोत. त्याच्या अतिरिक्त म्हणजे स्पेसिफिक जे क्राईम्स आहेत, जे विशेष करून महिलांकरता
नाही मिळाली त्या मुलीच्या असे इतर बरेचसे आपल्याकडे ऍक्ट्स आहेत, ज्याच्या अंतर्गत आपण कुठल्याही प्रकारचं शोषण असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अत्याचार स्त्रियांवर होत असेल तर त्याच्या विरोधात आपण कारवाई करू शकतो. तर हे सगळे आपण हळूहळू बघणारच आहोत. एक खूप मोठा ऍक्ट आपल्याकडे आहे जो आणखीन बऱ्याचशा देशांमध्ये नाहीये, तो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक. बसवल्या गेल्या आहेत, ज्या स्त्रियांच्या जे आपले प्रॉब्लेम्स असतात त्यांची नोंद करणं, त्याच्यावरती पॉलिसीज तयार करणं, त्याच्यावरती कमिटीज बसवणं, रिव्ह्यू करणं, कुठल्या कुठल्या प्रकारचे लेजिस्लेशन आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याकडे लॉज आहेत त्याच्यावरती, आणि त्या लॉज पैकी हा 2001 मध्ये आलेला डिपार्टमेंट ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सगळ्या ठिकाणी, म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पासून जे आपले अगदी ग्रामपंचायतीपासून ते पार्लमेंट पर्यंत स्त्रियांकरता 1/3 सीट्स रिझर्व केल्या जाव्यात, ह्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे प्रावधान केलं गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, आणि ह्या माहिती असताना आपण ह्याच्यासाठी काय काय करू शकतो, समजा आपल्याला कुठे अडचण आली तर काय करायचं, हे सगळं आपण आता जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला आपण म्हणतो किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणतो, हे स्त्री जिकडे जिकडे असते तिथे सगळीकडे होतं. मग ती शाळा असू दे किंवा तुमचं स्वतःचं घर असू दे, आपण जिथे काम करतो ती जागा असू दे, आपलं ऑफिस, किंवा इन जनरल ज्या आपण जिकडे जिकडे वावरतो, आपण बसमध्ये जात असतो, हे ती जी स्त्री असते किंवा जी मुलगी असते जिला हे भोगावं लागतं किंवा जिच्यावर तो अत्याचार होतो, तिच्यासाठी फार शारीरिक लेवलवर कठीण असतं, मानसिक लेवलवर कठीण असतं. त्याच्याबरोबर कोप करणं किंवा अख्खं आयुष्य काढणं हे तिच्यासाठी फार कठीण असतं. बरेचदा आमच्या अनुभवामध्ये, म्हणजे आमच्या संस्थेच्या अनुभवामध्ये असं आलेलं आहे
की समजा एखाद्या मुलीवर अत्याचार होतो किंवा तिचा अगदी अतिप्रसंग म्हणायचा तर तिच्यावर रेप होतो, तर बरेचदा काय होतं, अशी एखादी मुलगी असेल तर तिला तिचे आई वडील सुद्धा साथ देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की ही आता दूषित झालेली आहे, हिच्याशी कोणी लग्न करणार नाही, आणि हिच्याशी कोणी लग्न केलं नाही तर आम्हाला कुठे तोंड दाखवायची जागा राहणार नाही. असं एकंदर काय होतं, आपल्या समाजामध्ये एक वातावरण असतं की एखाद्या मुलीवर जिच्यावर अत्याचार होतोय तिला सांभाळून घ्यायचं सोडून किंवा तिला मदत करायची सोडून तिला वाईट टाकलं जातं. का? कारण तिच्यावर अत्याचार झालाय. आणि हे फार चुकीचं आहे. आणि ही जी काही एक पद्धत आहे आपल्या समाजाची विचार करण्याची, ही आपल्याला बदलायची आहे. मुळात काय आहे की मुली किंवा स्त्रिया असंही जरा कमी बोलतात. म्हणजे त्यांच्यावरती अत्याचार होत असतील किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही होत असेल, त्यांचं शोषण होत असेल किंवा त्यांना प्रतारित केलं जात असेल विविध प्रकारे, तर आधी काय आपण मेन रिॲक्शन काय असते त्या मुलीची, की ती गप्प बसते, ती लांब राहते, ती बोलणं बंद करते, हो की नाही? आणि हेच आपल्याला नको आहे. ती हे का करते? एकतर असं आढळून आलंय की मुलींवरती जेव्हा कुठल्याही प्रकारचा एक सेक्शुअल हॅरॅसमेंट होते, तेव्हा आधी ती फर्स्ट रिॲक्शन, जी तिची पहिली रिॲक्शन असते, ती म्हणजे ती फ्रीज होते. अक्षरशः तिचा बर्फ होतो. त्याचं काय करायचं, पुढे काही करायचं की नाही, काही सुचत नाही, काही उमजत नाही. अशा वेळेस आमच्यासारख्या ज्या स्वयंसेवी संस्था असतात किंवा इतर बऱ्याचशा संस्था आहेत, इतर असे बरेचसे लोक आहेत जे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये मुलींना, स्त्रियांना मदत करायचा प्रयत्न करत असतात. तर अशा वेळी अशी लोक पुढे येऊन तिची मदत करतात. पण हे फार कमी प्रमाणात होतं. इकडे जितक्याही स्त्रिया आहेत त्यांना माझी एक खूप कळकळीची विनंती आहे की आधी तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जे काही भय असेल किंवा जी तुम्हाला भीती वाटते किंवा एखादी गोष्ट झाली, एखादा प्रसंग झाला, तर आपण जे फ्रीज होऊन जातो, आपलं काय आपण मूग गिळणं म्हणतो, की आपण बोलूच शकत नाही काही त्याच्या विरोधामध्ये. तर हे आपल्याला कुठेतरी बदलायचंय. आपल्या आतमध्ये तो एक आत्मविश्वास असला पाहिजे. ती भीती आपल्या आतमध्ये जी असेल, ती भीती आपल्याला काढून टाकणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण ती भीती बाळगू, तोपर्यंत आपण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कधीच काही करू शकणार नाही. आणि आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सुद्धा आपण कधीच काही करू शकणार नाही. एखाद्या मुलीला समजा त्याच्या आधी आपण समजून घेऊ की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे नेमकं काय. सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे फक्त रेप असं होतं का? तर तसं नाहीये. की फक्त तिचा जेव्हा बलात्कार होतो तेव्हाच ते सेक्शुअल हॅरॅसमेंट असतं का? नाही. किंवा तेव्हाच त्या मुलीने लीगल हेल्प बघावी का? नाही. तेव्हाच त्या मुलीने पोलिसांकडे किंवा विमेन्स कमिशन ज्या असतात वेगळ्या वेगळ्या किंवा संस्था असतात वेगळ्या वेगळ्या, तिने तेव्हाच त्यांच्याकडे जायचं का? नाही. तर सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे नेमकं काय? ह्याच्यात काय काय येतं, म्हणजे कायदा आपल्याला काय काय सांगतो की सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये काय काय येतं, लैंगिक शोषण जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय काय येतं. बलात्कार आहेच, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याकडे आपण फार घृणित अशा पद्धतीचे अत्याचार आपण बघतो मुलींवर झालेले, आणि विशेष करून अल्पवयीन मुलींवर सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार होतात. पण आपल्याला लहानपणापासून या काही काही गोष्टी ना समजून घेतल्या पाहिजेत की जेव्हा आपण लैंगिक शोषण म्हणतो तेव्हा त्याच्यात काय काय येतं. एक तर समजा आपल्या जवळ सुद्धा कोणी आलं, आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय किंवा आपण शाळेत आहोत किंवा कॉलेजमध्ये आहोत, आणि एखादा पुरुष जर का आपल्या फार जवळ येऊन उभा आहे आणि आपल्याला ते आवडत नाहीये, तर तेही आपल्या कायद्याने सेक्शुअल हॅरॅसमेंट असं घोषित केलेलं आहे की ह्याला सुद्धा आपण एक लैंगिक शोषण म्हणू शकतो. आणखीन काय नाही, जवळ येऊन उभा राहिला किंवा एखादा कोणी सिनियर असेल तर ते सेक्शुअल फेवर्स, की तुमचं काम तुम्हाला जर का करून हवं असेल तर तुम्ही
अमक्या अमक्या व्यक्तीबरोबर किंवा माझ्याबरोबर एखादी रात्र घालवावी. अशा प्रकारचे जे फेवर्स लोक मागतात, की तुमचं काम करण्याकरता तुम्ही तुमची जी प्रतिमा आहे ती तुम्ही कॉम्प्रोमाइज केली पाहिजे. हे सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये येतं. जर का त्या मुलीने नाही म्हटलं की मी माझं यौन शोषण होऊन देणार नाही, त्याच्यासाठी माझं प्रमोशन नाही झालं तरी चालेल किंवा माझं एखादं काम अडकलं तरी चालेल, पण मी ह्या मागणीला नकार देते, मी हे करणार नाही, असं जेव्हा ती मुलगी म्हणते आणि तिने नाही म्हटलं म्हणून तिला जेव्हा धमकी देण्यात येते की तू नाही कसं म्हटलंस, आता बघतोच मी काय करायचं ते, अशा पद्धतीचं जेव्हा एक थ्रेट आपण म्हणू शकतो त्याला किंवा रिटॅलिएशन अशा पद्धतीचं येतं, धमकावलं जातं त्या मुलीला, ते सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंट ह्या कॅटेगरीमध्ये येतं. अच्छा, प्रत्येक वेळी नुसतं बोलूनच दाखवलं पाहिजे असं नाही, है ना. समजा तुम्ही एका ग्रुपमध्ये बसला आहात किंवा तुम्ही ट्रेनमध्ये आहात, तुम्ही प्रवासात आहात, बसमध्ये आहात. समजा एखाद्या कोणी माणसाने येऊन नुसते हातवारे केले, सजेस्टिव्ह जेस्चर्स ज्याला आपण म्हणतो, की ज्याचा अभिप्राय असा होतो की ते लैंगिक शोषणाकडे वळतात. तर अशा प्रकारचे जेस्चर्स जेव्हा लोक करतात, अशा प्रकारचं जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसून येतं की अरे ह्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे बरं का, आणि त्या प्रत्येक स्त्रीला कळत असतं की कोणाचं काय म्हणजे चेहऱ्यावर काय दिसतंय आणि आतमधले भाव काय आहेत हे आपल्याला कळतं. तर अशा पद्धतीने जेव्हा एखादा माणूस पुढे पुढे करत असेल किंवा लांब बसूनच कुठल्या तरी प्रकारचे हातवारे करणं किंवा चेहऱ्याने काहीतरी सुचवणं, खुणवणं, हे सजेस्टिव्ह जे सेक्शुअली सजेस्टिव्ह असतात, अशा पद्धतीचे जे जेस्चर्स आहेत, ह्याला सुद्धा आपण लैंगिक शोषणामध्ये धरू शकतो. परत आपण जेव्हा आता बऱ्याच मुलींचा हा अनुभव असतो, जेव्हा आपण एकदा छान कुठेतरी जात असतो छान ड्रेस घालून किंवा येणारे जाणारे शिट्ट्या वाजवणं किंवा कुठलं तरी कॉमेंट मारणं की अरे वा काय छान दिसतेय, ज्या अजिबात गरजेच्या नाहीयेत. पण आणि हे सगळीकडे बघायला मिळतं, म्हणजे असं नाही की नुसते रस्त्यावर बसलेली जी रिकामटेकडी मुलं असतात तेच असं करतात. आपण समजा एखाद्या ऑफिसमध्ये चालत गेलो आणि तिथे सुद्धा अरे वा उगाच टिप्पणी करणं की काय छान दिसतेय किंवा आज नवीनच काहीतरी रूप बघायला मिळते असं काहीतरी करणं, आणि जे त्या स्त्रीला आवडलं नाही, की समजा मी चालत असताना कोणीतरी माझ्यावरती अशा प्रकारची एक टीका टिप्पणी केली की माझे कपडे कसे आहेत किंवा माझे बूटच कसे आहेत, माझे केसच कसे आहेत, किंवा एखाद्या मुलीने लिपस्टिक लावली आहे का किंवा तिने मेकअप केलाय का, ह्याच्यावरती विनाकारण टिप्पणी करणं जे त्या मुलीला मान्य नाही. आपण जेव्हा कुठेतरी जातो आणि कुणीतरी असं सहज, तो मित्र का असे ना, पण अशा प्रकारची एक कॉमेंट मारणं जी आपल्याला पसंत नसेल किंवा जी मान्य नसेल, तर ही सुद्धा आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये ही मोडू शकते. असंच आपले ऑफिसमध्ये जेव्हा आपण असतो किंवा इन जनरल कॉलेजमध्ये उगाचच हात लावणं किंवा खांद्यावर हात ठेवून उभं राहणं किंवा येता जाता असं आपण चापटी मारून जातात मुलं काही काही, हे जेव्हा टचिंग म्हणतो आपण तेव्हा फिजिकल कॉन्टॅक्ट ज्याला आपण म्हणू शकतो, हे जेव्हा होतं आणि हे जेव्हा त्या मुलीला आवडत नाही, ती मुलगी या विरुद्ध नक्कीच लीगल ऍक्शन घेऊ शकते. या अशा फार छोट्या छोट्या गोष्टी मधून सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंट आपण बघतो. आता बरचसं जग ऑनलाईन आलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी आता आपण म्हणू शकतो की अरे फिजिकल कॉन्टॅक्ट तर होत नाही किंवा आपण ऑफिसमध्ये फार जात नाही होत, सगळं ऑनलाईन होतंय. तर इथे लैंगिक शोषण होतं म्हणजे नेमकं काय होतं, किंवा इथे आपल्याला आपत्तीजनक काय बिहेवियर, काय आपल्याला आपत्तीजनक इथे आढळू शकतं.
ऑनलाईन मोडमध्ये, कारण आता सगळ्या क्लासेस सुद्धा बऱ्यापैकी ऑनलाईन असतात, किंवा एज्युकेशन प्रोग्राम्स विशेष करून ग्रामीण महिलांसाठी, आदिवासी महिलांसाठी आम्ही स्वतः सुद्धा करतो. तर अशा पद्धतीचे सुद्धा ऑनलाईन असतात. आजकाल सगळ्यांकडे फोन आहेत, स्मार्टफोन आहेत. व्हॉट्सॲप सगळे लोक वापरतात. विविध प्रकारचे सोशल मेसेजिंग ॲप्स लोक वापरतात. फेसबुक आहे, ट्विटर आहे, स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्राम आहे. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सगळे लोक वापरतात. तर हे सगळं आपण ऑनलाईन माध्यम जे आपण म्हणतो, इथे काय पॉसिबल होऊ शकेल, की आपत्तीजनक कुठल्याही प्रकारचं फोटो पाठवणं किंवा फोटो मागणं, की आम्हाला तुमचा अशा अशा पद्धतीचा एक फोटो पाठवा. आणि अगदी म्हणजे फार फटकळ असतात मुलं, ज्यांना हे अशा प्रकारचं लैंगिक शोषण करायचं असतं. कपडे न घालता तुम्ही फोटो पाठवा, तुमच्या शरीराच्या अमक्या एका भागाचा फोटो पाठवा, असं विचारणं सुद्धा लिगली एक क्राईम आहे, आणि ह्याच्यावर आपण ऍक्शन घेऊ शकतो. समोरासमोर सुद्धा बसले असताना समजा तुम्हाला एखाद्या मुलीला कोणी फोटो दाखवला निर्वस्त्र स्त्रीचा, किंवा कुठला तरी पोर्नोग्राफिक व्हिडिओ दाखवला, तर तेही सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये मोडतं. त्याच्या विरोधात आपण नक्की कंप्लेंट करायला पाहिजे, आणि लीगल कारवाई जी काय असते ती या लोकांवर घ्यायला पाहिजे. आता नुसतं आपल्याला पाठवणं असं नाही. बरेचदा लोक नॉनव्हेज जोक्स आपण जे म्हणतो तसेही लोक फॉरवर्ड करतात, आणि एखाद्या स्त्रीला जर का ते नाही आवडले तर त्याच्यावरती ऍक्शन नक्कीच घेऊ शकते. एक तर हे झालं की आपल्याला कोणीतरी अशा प्रकारचं एक मटेरियल पाठवतंय. दुसरं की आपल्याबद्दल कोणीतरी काहीतरी पसरवतंय, किंवा आपला अमक्याशी संबंध आहे, या मुलीचा त्या मुलाशी संबंध आहे, यांना अशा अशा पोझिशन मध्ये बघितलं, किंवा आता तर बरेच लोक ते वेबकॅम दडवून ठेवतात, आणि मग त्याच्यावरती जे चित्रण रेकॉर्ड होतं त्याचे ते MMS क्लिप बनवून पाठवतात. तर ती जी विक्टिम आहे, म्हणजे ती जी स्त्री आहे जिच्याबद्दल पोस्ट केलं जात आहे, ती अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावून त्या व्यक्तीला गजाळ घालू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. अच्छा, आता असं अजून एक आपल्याला नवीनच आढळून येत आहे की झूम सारखे जे प्लॅटफॉर्म असतात, झूम आहे, गुगल मीट आहे, MS टीम्स आहे, जिकडे ऑनलाईन मीटिंग्स असतात, व्हर्च्युअल मीटिंग्स, किंवा आता क्लासरूम्स सुद्धा, म्हणजे शाळेतल्या जे वर्ग असतात तेही ऑनलाईन असतात. तर आपल्याला असं आढळून आलंय, नुसतं भारतात नाही अख्ख्या जगामध्ये, की त्या चॅटरूमच्या ह्याच्यात इनबॉक्समध्ये किंवा त्या चॅट बॉक्समध्ये कुठल्या तरी एक लैंगिक जोक पाठवणं, किंवा सेक्शुअली एक्सप्लिसिट आपण जे म्हणतो तसे काहीतरी कॉमेंट्स घालणं, किंवा कोणीतरी आपला व्हिडिओ चालू करतं जो ऑब्जेक्शनेबल असू शकतो, आपत्तीजनक असू शकतो, असे व्हिडिओ लोक घालतात. याच्यावरती सुद्धा आपल्याला ऍक्शन घेतली पाहिजे. आणि हे जे सगळं आहे मगाशी म्हणजे अगदी बघण्यापासून ते इथपर्यंत, की तुम्हाला काही मटेरियल पाठवलं जात आहे, व्हॉट्सॲप मधनंही पाठवलं जात आहे, किंवा ऑनलाईन पाठवलं जात आहे, तुमच्याबद्दल इतर काही गोष्टी पसरवल्या जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लैंगिक शोषणात येतात, सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये मोडतात. तसंच ऑनलाईन स्टॉकिंग आपण ज्याला म्हणतो, की प्रत्येक वेळी त्या एखाद्या मुलीच्या पेजवरती जाऊन बघणं, अरे ही आता काय करते, ही आता काय करते, ह्याला स्टॉकिंग म्हणतो. असंच जसं फिजिकली सुद्धा जेव्हा एखादा मुलगा एका मुलीच्या मागेच लागलेला असतो, की अरे आज ही कुठे जाते, हिच्या मागे मागे जा, ती उद्या कुठे जाते, तिच्या मागे मागे जा, तसंच लोक ऑनलाईन सुद्धा करतात, की ही फेसबुकवर काय करते, हिचे कोण फ्रेंड्स आहेत, हिचे जे फोटो असतात किंवा पोस्ट असतात ते कोण कोण लाईक करतंय, का लाईक करतंय, तिला कॉमेंट्स काय येत आहेत, हे जे ऑनलाईन स्टॉकिंग आहे,
हे सुद्धा आपत्तीजनक आहे. नेम कॉलिंग आपण ज्याला म्हणतो, की काहीतरी अश्लील नाव त्या मुलीला देणं किंवा तिच्या संदर्भात बोलणं, हे सुद्धा आपत्तीजनक असू शकतं. कुठल्याही प्रकारचं ह्युमिलिएशन, म्हणजे कुठल्याही प्रकारनी तुम्ही त्या स्त्रीला किंवा मुलीला जर का ह्युमिलिएट करत असाल, तिचा गैरफायदा घेत असाल, तिच्या संदर्भात रुमर्स तुम्ही पसरवत असाल, जोक्स मारणं, कुठल्याही प्रकारचे एक लैंगिक त्याला अंडर करंट असणारे तुम्ही जर का कुठलंही काहीही बोललात, ऑनलाईन असू दे किंवा प्रत्यक्षात असू दे, हे सगळं सेक्शुअल हॅरॅसमेंट ह्या अंतर्गत येतं. आणि हे सगळं आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे की आपण लैंगिक शोषण जेव्हा म्हणतो तेव्हा ते फक्त बलात्कार नसतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. आणि हे आपल्याला सगळ्या कायद्यांमधून दिसून येतं. IPC चे पण आपण सेक्शन्स बघणार आहोत की काय काय सेक्शन्स आहेत आणि आपण कुठल्या याचा फायदा घेऊ शकतो, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर जेव्हा आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या स्त्रीचं लैंगिक शोषण होतंय किंवा आपलं स्वतःचं होतंय आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी येतात, तर ज्या क्षणी आपल्याला हे जाणवायला सुरू होतं त्या क्षणी आपण तोंड उघडून बोललं पाहिजे की हे चुकीचं होतंय, मला हे मान्य नाही आणि हे इथे थांबलं पाहिजे. कसं होतं की आपण एकदा नाही बोललो की चला ठीक आहे काहीतरी होईल किंवा दुसरं कोणतरी काहीतरी करेल, बघेल, आणि आपण गप्प बसतो. आपण गप्प का बसतो? कारण आपल्याला वाटतं की अरे हे आपल्याबद्दल काय विचार करतील, की समजा मी सांगितलं की मला कोणीतरी असा अमुक अमुक एक जोक पाठवला किंवा असं एक चित्र पाठवलं जे सेक्शुअल आहे त्याचं कंटेंट आणि ते मला नाही आवडलं, ते आपत्तीजनक आहे आणि मला असं अजिबात आवडत नाही, त्या क्षणी ते बोलून दाखवलं पाहिजे. तो जो व्यक्ती आहे त्याला बोलून दाखवलं पाहिजे. आपलं तुम्ही वाचलंही असेल, बऱ्याच ठिकाणी आता सगळं ऑनलाईन झाल्या कारणाने डिजिटल क्राईम खूप वाढलाय, सायबर क्राईम खूप वाढलाय. आपले जे डिजिटल प्रोफाईल्स असतात फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, तिथनं लोक फार ते एकतर हॅकही करतात बरीच लोक, त्याच्यावरनं आपत्तीजनक कंटेंट शेअर केलं जातं, म्हणजे आपल्याला आपल्या नकळत आपल्या आयडी वरनं दुसरं कोणीतरी लॉग इन करून आपत्तीजनक कंटेंट बाहेर घालत असतं आणि आपल्याला कळतही नाही. जोपर्यंत आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून कोणीतरी आपल्याला सांगत नाही की अहो तुमच्या प्रोफाईल मधनं आम्हाला असले असले फोटो आले किंवा अशी एक लिंक आली, तोपर्यंत आपल्याला कळतही नाही की आपल्या प्रोफाईल मधनं काय जात आहे किंवा आपल्या प्रोफाईलचा कसा वापर केला जातोय किंवा आपल्या प्रोफाईल मध्ये जे आपले कॉन्टॅक्ट आहेत त्यांना सेपरेटली कॉन्टॅक्ट केलं जातं, त्यांना वेगळ्या पद्धतीने मेसेज पाठवले जातात आणि लोकांना काय वाटतं की ही जी मुलगी आहे किंवा ही स्त्री आहे, अरे हीच मेसेज पाठवते. पण तेव्हा आपल्याला ते कळलं पाहिजे. म्हणून आपले एकतर जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती आपले प्रोफाईल असतात त्याचे प्रायव्हसी सेटिंग्स आपण फार स्ट्रिक्ट केले पाहिजेत. म्हणजे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत किंवा आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये जे आहेत, आपण जे शेअर करतो हे त्यांनाच दिसलं पाहिजे. अशा प्रकारचे प्रायव्हसी सेटिंग्स आपण घालून ठेवायला पाहिजे. किंवा मेसेज तुम्हाला कोण करू शकतं ह्याचंही एक सेटिंग असतं की तुम्हाला समजा आता फेसबुक आहे तर फेसबुक वरती तुम्हाला कुणीही मेसेज पाठवू शकतं का, किंवा तुम्हाला इंस्टाग्राम वरती कुणीही मेसेज पाठवू शकतं का. तर हे आपण सेट करू शकतो की नाही, मला अख्ख्या जगातनं बाकी कोणाचेही मेसेज नकोयत, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जी लोक आहेत त्यांनी फक्त मला मेसेज करावं. तर हे एक प्रायव्हसी सेटिंग आपण नेहमी घालून ठेवलं पाहिजे की आपले जे डिजिटल प्रोफाईल्स आहेत कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असू दे, इव्हन लिंक्डइन एक प्लॅटफॉर्म असा आहे की जो प्रोफेशनल प्लॅटफॉर्म मानला जातो, जिकडे जनरली आपण आपलं प्रोफेशनल करिअर संबंधातले जे आपलं माहिती आहे ती आपण तिथे घालत असतो. तर इव्हन त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मेसेजिंग चा जो पार्ट आहे त्याचं जे एक प्रायव्हसी सेटिंग आहे ते आपण अशा पद्धतीनेच ठेवलं पाहिजे की आपल्याला वाटेल ते व्यक्ती मेसेज करू शकणार नाहीत.
किंवा हे असेच मेसेज करतात लोक आणि कुठली तरी एक लिंक पाठवतात आणि आपल्याला माहिती नसतं की ती लिंक काय आहे आणि आपण त्याच्यावर क्लिक करतो. ती लिंक क्लिक केल्याने काय होतं, तो जो समोरचा व्यक्ती आहे तो आपले कॉन्टॅक्ट ऍक्सेस करू शकतो. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण आहे हे तो फार इझिली बघू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. कुठल्याही कारणासाठी होऊ शकतं. म्हणजे नुसतं सेक्शुअल हॅरॅसमेंटसाठी नाही. लोकांचे डेटा तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच कंपन्या अशा आहेत ज्यांचा बिझनेसच आहे डेटा लोकांना पुरवणं. की समजा कोणाला हवं असेल की अरे महाराष्ट्रामध्ये 18 ते 21 या वयोगटातल्या मुलींचा काय काय डेटा आहे किंवा त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांची जी प्रोफाईल लिस्ट आहे ती कुणीतरी काढून लोकांना विकतं. डेटात घेऊन अशा पद्धतीने तो लोकांना विकणं हा एक खूप मोठा धंदा आहे आणि यापासून आपण आपल्याला स्वतःला सावध केलंच पाहिजे आणि आपल्या प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये कुठलाही प्रकारचा हलगर्जीपणा आपण करता कामा नये. दुसरी गोष्ट, आपले जे पासवर्ड असतात ते पासवर्ड आपण नियमितप्रमाणे बदलायला हवेत. एकतर तो स्ट्रॉंग पासवर्ड असायला पाहिजे आणि आपल्याला जो लक्षात असेल तसा, आणि आपण वर्षानुवर्ष तो एकच पासवर्ड वापरतोय नाही. दर 1 महिन्यानी 2 महिन्यांनी फार फार तर 3-4 महिन्यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मवरचा आपण आपला पासवर्ड हा बदललाच पाहिजे. तेव्हा आपल्याला कळून येतं की अरे, आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण कुठलाही ऑनलाईन ईमेल बघतो किंवा फेसबुकवरती सुद्धा असतो, तर तिकडे एक सेटिंग्स मध्ये तुम्ही गेल्यानंतर एक सेक्शन येतो जिकडे आपल्याला दिसतं की आपलं जे अकाउंट आहे ते कुठे कुठे ऍक्सेस होत आहे सध्या. हे तुम्ही नक्की सर्च करून बघा, तुम्हाला सापडेल. समजा तुम्ही लॅपटॉप वरती सुद्धा बघताय, कॉम्प्युटरवर बघताय आणि तुमच्या फोनमध्ये सुद्धा बघताय, तर ते तुम्हाला तिकडे दाखवेल की हा IP ऍड्रेस आहे आणि तुमचं एका या लॅपटॉप वरती अकाउंट चालू आहे, या मोबाईल वरती अकाउंट चालू आहे. तर त्या लिस्टमध्ये जर का आपल्याला असं एखादं डिव्हाइस सापडतं की अरे ह्याच्यावरती तर आम्ही लॉग इन केलेलंच नव्हतं, किंवा एकदा असं कळतं की समजा आपण बसलो आहोत पुण्यात आणि आपल्याला कळतं की तुमचं जे लॉग इन आहे ते लॉग इन आम्हाला दिल्लीतनं कुठनं तरी सापडलंय, तर अशा वेळी आपण लगेच पासवर्ड चेंज करायचा. आणि इथे आपल्याला कळतं की कुणीतरी आपलं जे प्रोफाईल आहे ते ऍक्सेस करतंय आणि आपलं प्रोफाईल ऍक्सेस करून त्याचा तो नेमका काय फायदा घेतात हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. म्हणजे ते टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपला डेटा वापरू शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना डेटा विकण्याचं काम करू शकतात. आपल्या प्रोफाईलवरून दुसऱ्या लोकांना आपत्तीजनक काही पाठवणं किंवा ज्या चुकीच्या लिंक्स असतात ज्याच्यातनं लोक ऍक्च्युली त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर अख्खा तुमचा कम्प्युटर हॅक करू शकतात किंवा तुमचा मोबाईल हॅक करू शकतात, असं काही होता कामा नये. आणि म्हणून तो पासवर्ड आपल्याला नेहमी चेंज करायचा आहे. प्रायव्हसी सेटिंग्स आपले नेहमी स्ट्रिक्ट प्रायव्हसी सेटिंग्स ठेवले पाहिजेत. आता बऱ्याच ठिकाणी प्रोफाईल लॉक करण्याची सुद्धा एक हे आहे की तुम्ही प्रोफाईल प्रायव्हेट ठेवू शकता किंवा तुम्ही लॉक करून ठेवू शकता, अशी सुविधा आहे. तर अशा वेळेस जर का तुम्हाला अगदी ते प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो, तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांकरता किंवा मित्र परिवाराकरता जर का वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते लॉक करून ठेवा. म्हणजे त्याच्यात कोणालाही शिरणं फार सोपं होत नाही. आणि असं जेव्हा काही घडतं, प्रत्यक्षात असो किंवा ऑनलाईन असो, तेव्हा जी ऑथॉरिटी असते त्या ऑथॉरिटीला आपण ते रिपोर्ट नक्की केलं पाहिजे. आता ऑथॉरिटी म्हणजे कोण? समजा आपण शाळेत आहोत तर आपण शाळेतल्या प्राध्यापकांना, टीचर्सला, आपले प्रिन्सिपल जे असतात त्यांना हे कळलं पाहिजे. आपण एखाद्या ऑफिसमध्ये असू तर आपले जे मॅनेजर असतात किंवा HR डिपार्टमेंट असतं, HR डिपार्टमेंटला नक्की कळवावं. बऱ्याच ठिकाणी सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस, पॉश हा जो ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस, या अंतर्गत सगळ्या ठिकाणी सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या कमिटीज बसवलेल्या असतात, विशेष करून प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये. तर अशा प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये सुद्धा ज्या कमिटीज आहेत किंवा डिपार्टमेंट जर का व्यवस्थित बसवलं गेलेलं असेल
तर तिकडे आपल्याला अशा पद्धतीचे जितके घटना ह्या असतात ह्या आपल्याला तिकडे रिपोर्ट करणं फार आवश्यक आहे. त्याच पद्धतीने समजा बऱ्याच ठिकाणी असंही होतं की अहो आम्ही रिपोर्ट केलं पण हे काही ऍक्शनच घेत नाहीयेत. किंवा बऱ्याच ठिकाणी असंही होतं की जे डिपार्टमेंट असतं HR म्हणा किंवा दुसरं कुठलंही जिकडे तुम्ही जाता किंवा तुमचा मॅनेजर असेल तर त्यांचं म्हणणं पडतं की तुम्ही ना फार एक मोठं हे करताय, रिस्क घेताय. तुम्ही आपल्या मोठ्या बॉस बद्दल बोलताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? त्यामुळे तुम्ही काय करा, गप्प बसा. असं जेव्हा होतं आणि जेव्हा जी एक समिती तिकडे बसवली गेलेली असते किंवा डिपार्टमेंट असतं तेच जर का तुमचं ऐकत नसतील तर त्यावेळेस काय करायला पाहिजे? सायबर सेल असते. त्यांना जर का हा सायबर रिलेटेड किंवा इंटरनेट रिलेटेड जर का एक इश्यू असेल तर त्यांना नक्की कळवायचा. नॅशनल कमिशन फॉर वुमन, स्टेट कमिशन फॉर वुमेन इकडे तर आपण नक्कीच जाऊ शकतो आणि त्यांच्याकडे कंप्लेंट आपण सविस्तर लॉन्च करू शकतो. काहीच जर का होत नसेल, उठायचं, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि तक्रार नोंदवायची. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला कळली पाहिजे की आपण आपल्या भारत देशामध्ये 24 तासात कधीही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो आणि तक्रार नोंदवू शकतो. आणि म्हणून आपण घाबरून नाही जायचं की समजा अरे आपण बॉसच्या बद्दल कसं बोलणार किंवा तो बॉसचा पण बॉस आहे म्हणजे मी जर का काही बोलले तर माझी तर नोकरी जाईलच, माझ्या बॉसची पण नोकरी जाईल, तर काय करायचं? या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबात करायचा नाही. का करायचा नाही? कारण अशा जेव्हा घटना होतात तेव्हा जनरली काय होतं की ती जी स्त्री असते ती राजीनामा देते. तिच्या जागी दुसरा कोणतरी येतं. राजीनामा दिल्याने प्रश्न सुटतो का? राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाही. किंवा शाळा कॉलेजमध्ये मुली असतात तर त्या कॉलेजला जाणं बंद करून टाकतात. कॉलेजला जाणं बंद केल्याने तो प्रश्न सुटतो का? नाही. कारण तुम्ही तिथे एकमेव तर स्त्री नव्हतात. तुम्ही तिथे एकटी मुलगी तर नव्हतात. आपल्याला हेही माहिती नसतं की ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं यौन शोषण होतंय किंवा लैंगिक शोषण होतंय, कुठल्याही प्रकारची सेक्शुअल हॅरॅसमेंट होतीये, तर ते काय आपल्याला एकटीलाच होतं का? आपल्यासारख्या अनेक इतर बऱ्याच महिला असतील, ज्यांच्याबरोबर असं काहीतरी घडत असावं. आणि जसं आपण भीतो बोलून दाखवायला किंवा त्याच्यावर ऍक्शन घ्यायला, तशा त्या इतर ज्या मुली आहेत किंवा स्त्रिया आहेत, त्या सुद्धा घाबरतात आणि बोलत नाहीत. आणि न बोलण्याची कारणं सुद्धा तीच असतात, की अरे आमच्याबद्दल मग माझी नोकरी जाईल का? किंवा मग माझ्या घरच्यांना काहीतरी सांगितलं जाईल का चुकीचं? किंवा माझ्याबद्दल आणखीन काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातील का? ह्या सगळ्या भीतीने आपण जे चुकीचं होत असतं त्याच्या विरोधात कधी उभेच राहत नाही. आपल्याला काय 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण आपलं जीवन निस्वार्थपणे, निर्भीकपणे आणि निरअहंकार भावनेने जगलं पाहिजे. निस्वार्थ म्हणजे काय? की समजा असं काही झालं तर आपण नुसतं आपल्याकरता नाही, आपल्यासारख्या इतर अनेक स्त्रियांसाठी एक एक्झाम्पल म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे. निर्भीड झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं भय की काय होईल? आपल्याला कुणी काही बोलेल का? किंवा माझ्या घरच्यांना कुणी काही त्रास देईल का? नुसतं असं विचार करून चालणार नाही. ही भीती आपल्याला घालवली पाहिजे. आजकाल तर म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे बऱ्याच गोष्टी इतक्या सोप्या सुद्धा झाल्यात. एखादी मुलगी नुसतं ट्वीट जरी तिने टाकलं, की मला असा-असा त्रास होतोय, बरीच लोकं तिच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे आपण सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह असलं पाहिजे. की आपल्याला माहित नाही की आपण पटकन एखादं जर का ट्वीट टाकलं किंवा आपण पटकन फेसबुक पोस्ट टाकली, कुणीतरी आपल्या कॉन्टॅक्ट्स मधलं त्यावेळेस ऑनलाईन असण्याचे चान्सेस असतात, की ते आपली जी पोस्ट आहे किंवा आपलं ट्वीट आहे ते बघतील आणि आपल्या मदतीला धावून येतील. आणि
जेव्हा आपण अशा पद्धतीची पोस्ट टाकतो तेव्हा नॅशनल कमिशन ऑफ वुमन किंवा आपण ज्या राज्यात आहोत त्या राज्याचे पोलीस, महाराष्ट्रात असो तर महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस किंवा ज्या ज्या राज्यात असो त्या त्या ठिकाणचे जे पोलीसचं हँडल असतं त्यांना टॅग करावं आणि लगेच मदत धावून येते. असं माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये आलेलं आहे की बऱ्याच वेळा एखादा अतिप्रसंग होता होता वाचलाय. कारण कसं आहे, बऱ्याच वेळी काय होतं की सेक्शुअल हॅरॅसमेंट माहितीतल्या लोकांबद्दल होते, माहितीतल्या लोकांकडून होते. दरवेळी असं नाही की आपण रस्त्यातनं चालत असू आणि अनोळखी माणसं येतात आणि आपल्यावरती अत्याचार करून जातात, असं प्रत्येक वेळी नसतं. अशाही घटना खूप आहेत आणि फार विभत्स घटना आहेत. पण बरेचदा काय होतं, हे जे लैंगिक शोषण आहे आपल्या माहितीतले लोक करतात आणि म्हणून आपण गप्प बसतो. का? पारिवारिक संबंध आहेत, हे आमचे संबंधी आहेत, काकाच असतील किंवा मामाच असतील किंवा कुठले तरी एक लांबचे मित्र परिवारातले कोणतरी असतील, आई वडिलांच्या मित्र परिवारातले कोणतरी असतील, तर ह्यांच्याबद्दल आपण कसं बोलायचं? मी यांच्याबद्दल बोललं तर मलाच आई वडील ओरडतील. ही भीती न बाळगता जर का आपण योग्य लोकांपर्यंत पोहोचलो तर आपण नक्कीच खूप काय काय करू शकतो. आणि हे जेव्हा आपण करतो नुसतं स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी सुद्धा. कारण समजा आता आपण एखाद्या कॉलेजमध्ये आहोत समजा आणि तिथे आहे असा कोणतरी एखादा माणूस जो त्रास देतो मुलींना, त्याची सवयच असते. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला माहितही नसतं की आपण बोललो म्हणून इतर बऱ्याच मुलींना साहस मिळालं की त्यांनीही बोलावं. त्यांना ती शक्ती मिळते की अरे ही बोलतेय ना, म्हणजे नक्कीच मला जे वाटतंय ते खरं असेल. माझ्या बरोबर सुद्धा असंच झालेलं आहे. अशा अनेक मुवमेंट्स आपण झालेल्या बघतो. मी टू मुवमेंट त्यातली एक मुवमेंट होती की एक कोणतरी बोलायला सुरुवात करतं आणि त्याच्या बरोबरीने मग त्या व्यक्ती संदर्भात होणाऱ्या अत्याचारांबद्दल बरीच लोक बोलायला लागतात किंवा त्या ऑफिसमध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या शाळेत किंवा त्या संघटनेमध्ये असं कृत्य करणारी जी लोक आहेत त्यांचं जे कुकृत्य असतं, त्यांच्या ज्या विकृत मानसिकता असतात त्या सगळ्या बाहेर येतात. आणि म्हणून आपण जेव्हा अशा पद्धतीने बोलतो तेव्हा आपण नुसतं स्वतःसाठी नाही, आपण या सगळ्या स्त्रियांसाठी न्याय उपलब्ध करून देत असतो. कारण एक माणूस जेव्हा बोलतो तेव्हा दुसऱ्याला बळ मिळतं आणि हे आपण सगळीकडे बघतो. त्यामुळे आपण पुढाकार घेतला पाहिजे की नुसतं काही झालं की कोपऱ्यात बसून एकटंच रडत बसायचं नाही किंवा कुडत बसायचं नाही. स्वतःच्या नशिबाला तर अजिबात दोष द्यायचा नाही की नाही आमचं नशीबच फुटकं असेल तर म्हणून असं काहीतरी झालं असेल. नाही, अजिबात नशिबाला दोष द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अगदी निर्भीडपणे उभं राहायला पाहिजे. आपल्या बरोबर इतर मुलींनाही ते आपण आपल्या बरोबर उभं केलं पाहिजे. विक्टिम या मानसिकतेतून बाहेर येऊन सशक्तीकरण करणाऱ्या भूमिकेत आपण आलं पाहिजे की आपण नुसतं विक्टिम म्हणून रडत नाही आहोत, पण आपण जो स्टँड घेतलाय किंवा आपण जो एक पुढाकार घेतलाय त्याच्यामुळे आपण इतर मुलींना, स्त्रियांना सबलीकरण करतो, त्यांचं सबलीकरण करतो. ह्या भूमिकेत आपण आलं पाहिजे की नुसतं माझ्या बरोबर काहीतरी झालंय आणि मला कुणीतरी येऊन काहीतरी केलंय आणि माझंच नशीब फुटकं, हे सगळं बंद करून मी एक अत्याचार होताना बघतेय, माझ्या बरोबर झालाय किंवा माझ्या समोर दुसऱ्या कोणावरती तरी झालेला बघतेय, त्याच्या विरोधात मी आवाज उठवणार आणि माझ्यासारख्या ज्या इतर स्त्रिया आहेत ज्यांना अनफॉर्च्युनेटली ज्या विक्टिम आहेत सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या, अशा मुलींना मी मदत करणार. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा असतात किंवा अनेक वकील असतात ज्या अशा पद्धतीच्या केसेस घेतात. त्यांना आपण नक्कीच त्यांची एक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे की समजा आपण मुंबईत असू तर मुंबईत आपल्या एरियामध्ये अशा कोणकोणत्या समाजसेवी संस्था आहेत
किंवा असे कोणकोणते वकील आहेत, किंवा जवळपासचं कुठलं पोलीस स्टेशन आहे, तिथला नंबर. अच्छा, आता असंही नाही की तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं तक्रार नोंदवायला. ऑनलाईन सुद्धा आपण तक्रार नोंदवू शकतो. आधी ऑनलाईन तक्रार लगेच नोंदवून टाकायची. आणि हे कर्तव्य फक्त स्त्रियांचं आहे का? नाही. हे कर्तव्य पुरुषांचंही तितकंच आहे. कारण एखाद्या स्त्री करता सेफ्टीचं वातावरण निर्माण करणं ही नुसती त्या स्त्रीची जबाबदारी नसून ही पुरुषांची सुद्धा तितकीच जबाबदारी असते. त्यामुळे एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होताना जर का आपण बघत असू, तर पुरुषांनी सुद्धा नुसतं शांत बसून राहायचं नाहीये. ह्या ज्या सगळ्या गोष्टी स्त्रिया करू शकतात, महिला करू शकतात, त्या सगळ्या गोष्टी पुरुषही करू शकतात, किंबहुना त्यांनी केल्या पाहिजेत. हे करण्यानेच एक सेफ्टी आणि सिक्युरिटीचं वातावरण आपण जिकडे असू तिथे निर्मित होण्यामध्ये आपल्याला बळ मिळतं आणि आपण ते करू शकतो. काही आपण सेक्शन्स बघूया जे इंडियन पिनल कोडमध्ये दिले गेलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा एकतर डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती अत्याचार घरात असताना जर का होत असेल तर आपल्याला सेक्शन 498A या अंतर्गत आपण तक्रार नोंदवू शकतो. सेक्शुअल हॅरॅसमेंट बद्दल आपण खूप काय काय आता बोललो, तर त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा वेगळी कलमं आहेत IPC मध्ये. सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल तर सेक्शन 354A, टीजिंग आपण ज्याला म्हणतो ते असेल तर सेक्शन 509, ऍसिड अटॅक असेल समजा कुणावरती कुणी केला असेल तर 326A, 326B, एखाद्या मुलीचा पाठलाग करणं असेल, स्टॉकिंग ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईन असो किंवा प्रत्यक्षात असो, तर सेक्शन 354D. कुठल्याही प्रकारची एखाद्या स्त्रीची मॉडेस्टी वरती जर का कोणी आघात केला, असॉल्ट टू आउटरेज मॉडेस्टी आपण ज्याला म्हणतो, ते आहेत सेक्शन 354, 354B. आणि समजा कोणावरती तरी बलात्कार झाला तर 376, 376A, 376B, C, D असं हे सगळं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे इंडियन पिनल कोडमध्ये कलमं दिलेली आहेत. ती आपण नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. थोडंसं एक गुगल सर्च केलं की आपल्याला कळेल की हे काय आहेत नेमकी, आपण कुठे काय अप्लाय करू शकतो. सगळ्यात महत्वाचं की आत्मविश्वास आपला जाता कामा नये कुठेही. आपल्यात एक कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा जो काही अत्याचार स्त्रियांवर होतो ह्याचा एकतर आपण फार योग्य पद्धतीने ह्याचं निदान आपण लावू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर बरंच काय काय आपण थांबवू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, आणि समजा काही झालं तर त्याच्यावरती आपण योग्य ती लिगल ऍक्शन घेऊ शकतो. काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्याच्यात नक्की टाका चॅट बॉक्समध्ये. आत्ता शक्य असेल तर आपण आत्ताही घेऊ किंवा नंतरही आपण हे प्रश्न घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताना इतर नवीन पद्धतीचे जे डिस्क्रिमिनेशन होतं, ॲट्रॉसिटीज होतं, याच्यावरती नक्कीच आपण काम केलं पाहिजे. आणि हे करताना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नुसतं इथे एक स्पेक्टेटर म्हणून बघत बसायला आलो नाही, पण ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याच्यावरती योग्य पद्धतीने मात करणं, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती लिगल ऍक्शन घेणं, त्यांना गजाआड करणं फार महत्वाचं आहे. एक महत्वाची गोष्ट मला अजून एक सांगावीशी वाटते इकडे. समजा आपण कुठल्या तरी माणसाविरोधात FIR जेव्हा आपण दाखल करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्यातली एक मुख्य गोष्ट म्हणजे की FIR ची एक कॉपी आपण आपल्याकडे नेहमी ठेवली पाहिजे. ती पोलीस स्टेशन मधून आपण आवर्जून घ्यावी. बरेचदा पोलीसही विसरत असतील किंवा आपणही विसरत असू, आपल्याला माहिती नसतं, पण ती केस पुढे नेण्याकरता आपल्याला त्या FIR ची एक कॉपी लगेच आपल्याकडे घेतली पाहिजे. जास्तीत जास्त 24 तासाच्या आतमध्ये त्या FIR ची कॉपी आपल्याकडे असली पाहिजे.
अल्पवयीन मुली असतील तर बऱ्याच ठिकाणी माझ्या स्वतःच्या अनुभवात असं आलंय, विशेष करून ग्रामीण भागांमध्ये किंवा आदिवासी क्षेत्रांमध्ये, जिकडे त्यांच्या जन्माचा दाखला नसतो किंवा त्यांच्याकडे आधार कार्ड नसतं, वोटर कार्ड नसतं, तेव्हा त्यांचं वय प्रूव्ह करणं हे फार कठीण होऊन जातं. तर त्याच्याकरता एक मोहीम अशी चालवायला हवी की मॅक्सिमम लोकांकडे अशा पद्धतीचे जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स असतात ते असले पाहिजेत. आणि विशेष करून जेव्हा अल्पवयीन मुलींवर सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक अत्याचार होतात, तर त्यांना योग्य पद्धतीची मदत मिळावी, NCW कडून मदत मिळावी. ते जे गुन्हेगार असतील त्यांना पॉक्सो च्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली जायला पाहिजे. हे आपण सुनिश्चित करायलाच हवं. ही आपली जबाबदारी आहे. नुसतं सरकारने केलं पाहिजे, सरकारने केलं पाहिजे, हे अमुक तसं करत नाहीत, तमुक तसं करत नाहीत, हे सगळं बोलून काही उपयोग नाहीये. दुसऱ्यावर दोष देऊन किंवा दुसऱ्या कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे, ही अपेक्षा ठेवणंच मुळात चुकीचं आहे. आपल्या पद्धतीने, आपल्या परीने आपण काय काय करू शकतो ते आपण करावं. तर लक्षात ठेवायचे मुद्दे कुठले, की आपल्याकडे एक लिस्ट असली पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे ही लिस्ट असली पाहिजे की आपल्या जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे, आपल्या आसपासच्या स्वयंसेवी संस्था कुठल्या आहेत, आपल्या आसपासचे जे वकील आहेत, जे स्त्रियांकरता जे लढतात, अशी लोक कोण आहेत, NCW, नॅशनल कमिशन ऑफ वुमन, स्टेट कमिशन ऑफ वुमन, ह्यांच्यापर्यंत आपण कसं पोचावं, ह्याचे फोन नंबर्स म्हणा किंवा ईमेल IDs, यांचे सोशल मीडिया हँडल्स आपल्याकडे तयार असले पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन आपण एक एम्पॉवरिंग सोसायटी, नुसती स्वतःसाठी नाही पण एक निस्वार्थ भावनेने, की फक्त मला त्रास झाला तरच मी काहीतरी करणार, ह्या भावनेतून बाहेर येऊन की माझ्या माहितीतल्या कुणालाही काही त्रास झाला तर मी काय करू शकते, हे निस्वार्थपणे, निर्भीडपणे, निरअहंकारपणे आपण करायलाच पाहिजे. या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपली मदत होणं फार आवश्यक आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. आपण घाबरून चालणार नाही. आपण घाबरलो किंवा नोकरी सोडली किंवा असं काहीही केलं, त्याने या गोष्टी सॉल्व्ह होत नसतात. त्याच्यासाठी ऍक्शन ही घ्यावीच लागते आणि ती ऍक्शन आपण घेतली पाहिजे. तर हे फार एक महत्वाचं सत्र आपण आज इकडे केलंय. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही क्षितिज फाउंडेशनकडे नेहमी कधीही पाठवू शकता. असं एखादं सत्र आपण वाटल्यास दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर परत घेऊ शकतो. हे सत्र मग आपण आता इथे थांबवूया. आणि क्षितिज फाउंडेशनचे परत एकदा खूप खूप आभार. नमस्कार. एक बहुतेक प्रश्न येतोय, तो आपण बघूया. Ma'am, there are certain situations when a girl complains about harassment to her family, but the family members refuse to take action and instead they restrict the girl from going out. So how should this situation be tackled? ही खूप कॉमन एक गोष्ट आहे जी आपल्याला दिसून येते, की समजा एखाद्या मुलीने तिच्या घरी सांगितलं, तिच्या आईला जरी सांगितलं, ती स्वतः स्त्री असून सुद्धा त्या मुलीला एनकरेजमेंट मिळत नाही. कारण काय, इकडे आपल्याकडे कसं असतं, आई वडिलांना त्या मुलीचं लग्न झालं पाहिजे हे जास्त महत्वाचं असतं, की तिच्यावरती इतर काही शोषण होत आहे का वगैरे ह्याचं काही नाही, तिचं लग्न चांगल्या घरी झालं पाहिजे, हा आपला मूळ उद्देश. किंवा अरे असं आमच्या मुलीबरोबर काही झालं तर नातेवाईक काय म्हणतील किंवा आसपासची लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, ह्याच्यावर फोकस जास्त. त्या मुलीला काय त्रास होतोय किंवा नुसता शारीरिक नाही, मेंटल सुद्धा, तिला काय त्रास होतोय ह्याचा आपण कधी विचारच करू शकत नाही. असं जेव्हा होतं की फॅमिली मेंबर्स जेव्हा आपल्याला प्रतिसाद देत नाहीत किंवा आपल्याला सपोर्ट देत नाहीत, तेव्हा नक्कीच तुम्ही एखाद्या काउन्सिलरची मदत घेतली पाहिजे. तिकडच्या ज्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा ज्या महिला काउन्सिलर असतील, अशा खूप आहेत. त्या
जवळपासच्या ज्या असतील किंवा लॉंग डिस्टन्स असेल, फोनवरती बोलण्यासारखं असेल, तर तुम्ही आम्हाला सुद्धा CI ला सुद्धा नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. पेरेंट्सचं काउन्सिलिंग करणं, आई वडिलांचं काउन्सिलिंग करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या मुलीला योग्य पद्धतीचा सपोर्ट जर का घरूनच मिळाला नाही, तर मग इतर कुठून मिळणं तर फार कठीण होऊन जातं. कारण कसं आहे, की समजा त्या मुलीने ठरवलं, की मी ह्या गोष्टीवरती ऍक्शन घेणार आहे. तर ही जी काही प्रोसेस आहे ना, ही फार सोपी नाहीये. समजा एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो किंवा तिचं कुठल्याही पद्धतीचं यौन शोषण होतं आणि तेव्हा ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते किंवा कोर्टात त्या केसची जेव्हा सुनवाई होते, तेव्हा काय होतं, तिला ते प्रश्न विचारले जातात, की नेमकं काय झालं होतं? तुला काय कुठे तुला हात लावला किंवा काय केलं, बघितलं, कुठला पिक्चर दाखवला? अशा सगळ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याने त्या मुलीला ऑलरेडी फार त्रास झालाय, त्या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत परत येतात आणि ह्यावेळीस तिला सपोर्टची अत्यंत गरज असते आणि तो सपोर्ट घरच्यांनी तर दिलाच पाहिजे. हे असं "अरे तुझ्याबरोबर चुकीचं झालं का? ठीक आहे, मग तू घराच्या बाहेरच जाऊ नको." असं म्हणून उपयोगाचं नाही. तिला तो सपोर्ट आपण केला पाहिजे आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आणखीन काय-काय करू शकतो, कुठल्या लोकांची मदत घेऊ शकतो, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो, काय करू शकतो, हे आपण एकत्र मिळून करायला पाहिजे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा मुलींनी सुद्धा ठाम उभं राहायला पाहिजे, की नाही म्हणजे एकतर घरच्यांना पटवून देणं फार मोठी गोष्ट असते, की नाही मी हे ॲक्शन घेणार आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर उभे राहा. असं थोडंसं त्या मुलीने करायला पाहिजे. सपोर्ट ज्यांच्याकडून घेता येईल, की घरच्यांना थोडी समजूत घालणं किंवा काय पद्धत आहे, काय प्रोसिजर्स असतात, त्या सगळ्या समजावून सांगणं. हे सगळं त्या मुलींकडून आपण अ, ते जे काउन्सिलर्स असतात ते आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी मदत करू शकतात. ठीक आहे. तर ह्या काही-काही बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि लैंगिक अत्याचार कुठल्याही स्त्रीवर होताना किंवा तो होऊ नये ह्याच्यासाठी आपण स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे. संपूर्ण समाजाची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. एक सबलीकरणाचं वातावरण आपण सगळीकडे पसरवायला पाहिजे, की आपल्याकडे म्हणजे आपण नुसतं रडत नाही बसायचं. जे कोणी आसपास आपल्या असतील, जे दुःखात असतील किंवा ज्यांना त्रास होत असेल, त्यांनी सुद्धा आपल्याकडे यायला पाहिजे. अशा पद्धतीची एक प्रतिमा आपण आपली तयार करावी. एक स्त्री म्हणून एक सपोर्ट पिलर ऑफ सपोर्ट, आधारस्तंभ म्हणून आपण आपल्याला एस्टॅब्लिश करायलाच हवं. आणि तेव्हाच आपण आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये जे अ, चुकीचे जे घटक आहेत, जे वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं शोषण करतात स्त्रियांचं, त्यांच्यापासून आपण ह्या समाजाला मुक्त केलं पाहिजे. तर याबरोबर आपण हे सत्र आज इथे थांबवूया. नमस्कार. ओम नमः शिवाय.